नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरीची आता जी नवीन 12,000 घरांची लॉटरी निघणार आहे अशी माहिती दैनिक लोकमतमध्ये आलेली आहे। ती बातमी काय आहे, कशी आहे, कधी निघणार आहे, कुठे निघणार आहे, कोणत्या लोकेशनची घरं असणार आहेत याची माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे सिडको लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम मी तुम्हाला जी दैनिक लोकमतमध्ये आलेली बातमी आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो। साइडला बघा लावलेली आहे, अक्षय तृतीयेला सिडको आणणार 12,000 घरे। ही दैनिक लोकमतची आजची बातमी आहे। याच्यामध्ये 12,000 घरांची लॉटरी निघणार आहे अशी माहिती आलेली आहे। नवी मुंबई, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गृह योजना जाहीर करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे। यात विविध विभागातील शिल्लक घरांसह 12,000 घरांचा समावेश असेल असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे। बघा, 12,000 घरांच्या लॉटरीमध्ये जी शिल्लक घरे राहिलेली आहेत यांचा या योजनेमध्ये समाविष्ट होणार आहे। म्हणजे जी 12,000 घरे म्हणजे आता ज्या नोडमध्ये जी घरं लोकांनी या लॉटरीमध्ये काही सरेंडर केलेली असेल किंवा मागच्या वर्षी जे लॉटरी निघालेली आहेत त्या लॉटरीमध्ये जे शिल्लक घरे आहेत ते या योजनेमध्ये समाविष्ट होणार आहे। सिडकोने अलीकडे 26,000 घरांची योजना राबवली, मात्र या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। या घरांची किमती अधिक असल्याची ग्राहकांची ओरड आहे त्यामुळे केवळ 18,000 ग्राहकांनी योजनेला प्रतिसाद दिला। 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे विनर आहेत म्हणजे प्रतिसाद देणारे हे फक्त 18,000 आहेत। म्हणजे या लॉटरीमधील जे 26,000 घरांची लॉटरी निघालेली आहे याच्यामधील ते 6 आणि हे 2 म्हणजे 8,000 घरं शिल्लक आहेत। तर या योजनेमध्ये शिल्लक घरांच्या योजनेमध्ये परत पुन्हा नवीन लॉटरीमध्ये समाविष्ट होणार आहे। त्यामुळे या योजनेतील तब्बल 7,000 घरे शिल्लक आहेत। यातील सर्वाधिक घरे तळोजा नोडमधील आहेत। तसेच यापूर्वीतील गृह योजनेतील सुद्धा अनेक घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत। आता ते कोणत्या लोकेशनची घरे आहेत, कुठे विक्रीविना पडून पडलेली म्हणजे विकले गेलेली नाही आहेत। आता ही 26,000 घरांच्या लॉटरी यापूर्वी सुद्धा सिडकोने लॉटरी काढलेली आहे। तर त्या लॉटरीमध्ये कोणत्या लोकेशनची घरे शिल्लक राहिलेली आहेत ते पण आता आपण पुढे पाहणार आहोत। या सर्व शिल्लक घरांच्या समावेशासह नवीन 12,000 घरांची योजना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बघा, येणाऱ्या 30 एप्रिलला जे अक्षय तृतीय आहे, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती ही 12,000 घरांची लॉटरी निघणार आहे। आणि या 12,000 घरांच्या लॉटरीमध्ये जशी की न्यूजमध्ये आलेली बातमी की जी शिल्लक राहिलेली घरे, आता तुम्ही बोलणार की शिल्लक कुठली घरे आहेत, तर यापूर्वी जे 2022-23 मध्ये जे सिडकोमध्ये सेक्टर 34 आणि सेक्टर 36 म्हणजे स्वप्नसागर, सुखसागर, दीपसागर अशा 4 सोसायटी आहेत। तिथे 2023च्या लॉटरीमध्ये तिथली जी लॉटरी निघाली होती त्यामध्ये सुद्धा खूप शिल्लक घरे राहिलेली आहेत तळोजा नोडमध्ये। आणि आता जी लॉटरी निघालेली आहे जशी की तळोजा सेक्टर 39, तळोजा सेक्टर 28 यामध्ये बघा, तळोजा सेक्टर 39 मध्ये 7,500 घरं शिल्लक आहेत। म्हणजे तिथली लॉटरी निघालेली आहेत। आता तिथले पण घरे शिल्लक असणारच आहे कारण की तिथले खूप कमी लोकांनी प्रतिसाद देण्यात आलेले आहे। आता सेक्टर तळोजामध्ये सेक्टर 29, सेक्टर 31 यांचे व्हिडिओ मी अलीकडेच 2-3 दिवसापूर्वी या चॅनलवरती टाकलेले आहेत। तिथे पण जे इमारती आहे ते पूर्ण कलरिंगचं काम झालेलं आहे, फक्त काही काम फिनिशिंगचं काम बाकी आहे। म्हणजे तळोजा नोडमध्ये जी शिल्लक घरे आहेत तीही असू शकतात असे आपल्याला सांगता येते, कारण की नवीन घरे बांधण्यात आलेली आहे आणि जी शिल्लक राहिलेली घरे त्यांची पण लॉटरी या योजनेमध्ये समाविष्ट होणार आहे। आता जे आणखी जे मेन लोकेशन आहेत जे सर्वांना या सिडको लॉटरीमध्ये उत्सुकता आहे ते म्हणजे जुईनगर। जुईनगर रेल्वे स्टेशनला लागूनच हे जुईनगरचे घरांचं बांधकाम सुरू आहे। 25 माळ्यांची इमारती आहेत, काही इमारतींना कलरिंगचं काम देणं सुरू आहे। याचा पण व्हिडिओ मी अलीकडेच टाकलेला आहे चॅनलवरती, ते तुम्ही बघू शकता, करंट स्टेटस टाकण्यात आलेलं आहे। तर या योजनेमध्ये समाविष्ट होणार की नाही याची माहिती तरी कुठे आलेली नाही आहे, पण जे सिडकोचं जे 67,000 घरांचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये आता 26,000 घरांची लॉटरी निघालेली आहे। आणि जे आता अपकमिंग लॉटरी जे सांगण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जुईनगरचा समाविष्ट आहे। 67,000 घरांमधून जी लॉटरी निघालेली आहे त्यामध्ये 26,000 घरांचं म्हणजे या 2024च्या लॉटरीमध्ये जे लोकेशन वाईज त्यांनी घरे सांगण्यात आलेली आहे। पण जे 67,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे नवीन प्रोजेक्टचे आहेत जसे की जुईनगर रेल्वे स्टेशनला घरांचं बांधकाम सुरू आहे, नावडे प्लॉट 1, नावडे प्लॉट 2, माफ करा, तळोजा सेक्टर 29, तळोजा सेक्टर 31 अशा ठिकाणी हे सिडकोचं नवीन जे बांधकाम सुरू आहे तिथे इमारतीचं बांधकाम सुरू आहे।
काही ठिकाणी पूर्ण काम झालेलं आहे, फिनिशिंगचं काम बाकी आहे. जुनागडच्या रेल्वे स्टेशनला कलरिंगचं काम देणे सुरू झालेलं आहे. तोळाच्या 29-31 मध्ये पूर्ण काम झालेलं आहे. सेक्टर 34-36 मध्ये जे राहिलेली शिल्लक घरे आहेत तिथं मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये फॅमिली राहायला आलेले आहेत, तिथले पण काही घरे शिल्लक आहेत. तर असे हे पूर्ण 12,000 घरांची लॉटरी निघेल असा एक अंदाज व्यक्त आपल्याला करता येतो. पण एक्झॅक्ट कोणत्या लोकेशनची घरं निघणार आहेत जेव्हा सिडकोचं 30 एप्रिलला म्हणजे येणाऱ्या अक्षय तृतीयेला जेव्हा सिडकोचे सगळे नोटिफिकेशन येईल किंवा या घरांची लोकेशनची माहिती आहे तर त्याची माहिती सुद्धा आपल्याला व्हिडिओद्वारा या यूट्यूब चॅनलवरती दिला जाईल. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की विचारा. काही असतील प्रश्न तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण तुम्हाला त्याचे उत्तर देऊ. अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमाद्वारे तुम्हाला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.